आयुष्यात कधी मी या चिकन मटनच्या दुकानावर नाही आली, पण आज सासूबाईच्या यानं इथंही या लागून राहिलं. सासूबाई फक्त अंत पाहून राहिल्या आहे. हा, त्याला असं वाटून राहिलं का सारिका कधी कधी जाते इथून. ज्या दिवशी हे नाही म्हणून त्या दिवशी हाकलून देतो. पण मी म्हटलं सारिका होय, मी टिकून दाखवल्याशिवाय राहणारच नाही. पाहिजे ना म्हणा तुम्ही किती कंत पाहता माया. तर त्याला असं वाटत असं का कधी ना कधी तर जाईनच, हे कधी ना कधी तर परेशान होईन. हा, स्वतःबरोबर अंजलीला उडून गेला आता. आता अंजली अशीच करते, दोघी जणी माझ्यासोबत आता अशाच करत जाईल. आता मला लय ताकद पाहिजे, लय हे पाहिजे म्हटलं आता का मी एवढं मोठं सहन करू शकली पाहिजे. काय माहित मला अजून काय काय गोष्टीला बळी पडायला लागते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकायला लागते आता सासूबाईच्या, हेच माहित नाही. पण आता करा तर लागणच, मला हिंमत तर दाखवाच लागल. आता इथे तर सगळे माणसंच माणसं आहे. हा, काय बोलू मी, कसं मागू, काही समजून नाही राहिलं मला. नाही बिनबाई तर चांगल्या कशी दिसते इथं आली चिकनच्या दुकानावर. हा, कोण होई काय माहित, भुकीची तर वाटत नाही. पण आता बोलून पाहू काय, बोलूनच पाहा लागन. बाई थोडीशी नवीन आहे वाटते, पहिल्यांदा आली वाटते इथं. जाऊ का नाही जाऊ विचार करून राहिली. भाऊ मी काय म्हणतो, इथं चिकन भेटते ना? हो हो भेटते ना. तुम्हाला पाहिजे होतं काय? हो पाहिजे होतं बा, अर्धा किलो. तुम्ही पहिल्यांदाच आले वाटते बाई इथं आता. हो बा दादा, काय करावं, पहिल्यांदाच आली. सासूनं म्हटलं आणून दे म्हणे, आणून करून दे म्हणे. मी काही कधी आणलं नाही ना, मी खात ना कधी बनवत, अन्न दुकानही पाहिलं नाही कधी. तर म्हटलं आता म्हटलं आहे तर करा तर लागलं बा. बरं द्या, ते मी आणून देतो तुम्हाला. तुम्ही काय जाता तिथं, तुम्हाला सवय नाही ना, तुम्हाला माहिती नसून कसं घ्यायला लागते, काय घ्यायला लागते तर. खरंच भाऊ, तुम्ही आणून द्या ना काय मला. काय म्हणते ते, बरोबर चांगलं आणजा बा, नाही तर अजून घरी गेल्यावर कधी मलाच बोलन. नाही नाही, चांगलं आणून देतो मी. आता मी नेहमीच खाणार आहोय, त्याच्याच्यानं मला माहीतच आहे कसं आणायला लागते, काय आणायला लागते. तर हां, आणून देतो अर्धा किलो. अर्धाच पाहिजे का जास्त पाहिजे? तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं मी आणून देतो बा. अर्धाच पाहिजे भाऊ, आता जेवढं सांगितलं तेवढंच आणायला लागलं. सासूबाई आहे आणि एक जाऊ आहे, दोघीच आहे. त्याच्यासाठीच पाहिजे, दोघीसाठी. बाकी कोणी नाही खात आमच्या घरात. मी नाही खात, माझ्या नवरा नाही खात, देर नाही खात, सासरा नाही खात, कोणीच नाही खात. फक्त सासू खाते आणि ती देराणी खाते, हे दोघीच खाते. आता त्याच्यासाठी सांगितलं मला आणण्यासाठी. मग तुम्हाला कोण सांगितलं ते ना तुम्ही खात नाही तर? माणसं येऊन सांगितलं आणि तुम्हाला सांगितलं माणसं करत असं? कोण असं काही तुमच्यासोबत काही हे आहे काय सासूचं? आता काय सांगू भाऊ तुम्हाला, आता तुम्ही ओळखीचे ना पाळखीचे, पण मी तुम्हाला सांगू तरी काय आता. हां, आता गरीबाच्या घरची आहे बा मी, म्हणून सासू अशी करते, मुद्दाम करते, राहिली नाही पाहिजे म्हणून. पण आता आपल्याला राहणं आहे, टिकणं आहे, काय का लागते सासूचं. करा म्हणा, किती करतात. एक दिवस तुम्ही म्हणा हार मानानच, नाही काय भाऊ. किती असलं काही असलं, गडी माणसं आहे, कामावर सगळं आहे, तरी सगळे कामं मलाच करायला लावते. ढोरा वासराचे, घरातले दारातले सगळे कामं मायच मागं आहे सगळे. असं आहे मग. तुमचा नवरा काही बोलत नाही काय, तुमच्या घरचे भाऊ काहीच बोलत नाही, काही म्हणत नाही मायले? नाही, काहीच बोलत नाही ते. आता काय करावं नाही बोलत तर. त्याला काय आता जबरदस्ती करू का, भांडण करू त्याच्यासोबत? जाऊ दे म्हणतो बापा, आता जसं आहे तसं आहे. बरं द्या, मग पैसे आणून दे तुम्ही. किती द्या लागते भाऊ, किती रुपये द्या लागन मग? देऊन द्या ना 200-300 रुपये, माहीत पडते. जेवढ्याचं होईन तेवढ्याचं, उरले तर वापसच आणून देतो तुम्हाला. बरं बरं, घ्या मग पैसे, ते तुम्ही आणून द्या मला. सासूबाई आल्या नाही का? सारिका ताई नाही आल्या का अजून? हां, त्यांना समजत नाही का स्वयंपाकाची वेळ झाली तरी अजून यायचा पत्ता नाही त्यांचा? नाही ना, आलीच नाही ना अजून. काय माहित बापा, चिकन आणायला गेली का काय करायला गेली तर. किती वेळ झाला, याचा पत्ता नाही अजून. हां, तिचं किती काढतोच आता मी, तिला येऊ दे फक्त घरी. कोणतं काम तिच्याकडून सारखं लवकर होत नाही म्हटलं. सासूबाई तुम्ही खूपच डोक्यावर चढवलं आहे त्यांना म्हटलं. हां, अशाच पाहतात त्या, म्हणून तर लवकर काम कोणतं करत नाही. त्यांना माहित आहे, नाहीतरी सासू काही करत नाही, नाहीतरी काही करत नाही. किती बोलू हो तिला, किती बोलू. बोलतो तरी पाजार नाही फुटत तिला, आता काय करू सांग. हां, एवढं बोलून जर अशी हालत आहे तिची, तर नाही बोलली असते तर काय माहित काय झालं असतं तर. किती बोलतो बिचारी मी तिले. आता म्हटलं तिले कधीच सांगून ठेवलं, जाय म्हटलं, तूच जाय, तूच आण, तूच कर. पण ऐकून राहिली काय ते. आली काय महाराणी? हां, किती वेळची गेली होती, तुला म्हटलं म्या लवकर ये म्हणून. इथं भूक लागून गेली आम्हाला दोघीले, आणि तू काय म्हणते तर याचा पत्ताच नाही. गेली होती वाटते तिकडे गाव फिरायसाठी. आता बाई तुम्ही ना खूपच दिली आहे यांना, जाऊबाईंना, म्हणूनच अशा करतात या. तुम्ही कडक थोडंसं ठेवतच नाही, म्हणून तर अशा करतात. सगळं गाव फिरायला जातात. त्यांना सांगितलं होतं ना की स्वयंपाक करा म्हणून लवकर लवकर. हे कोणती पद्धत आहे यांची? हे मला तोंड पाहा वाटत नाही सारिका, पण काय करावं आता. हां, पहा लागते माझ्या पोराच्या यानं, नाही तर तुला कधीची हाकलून दिली असती. किती वेळ झाला तू गेली? 2 घंटे झाले, आणि दोन गल्ल्याने टाकत आपण, तर इथंच दुकान आहे म्हटलं, तरी तू 2 घंट्यापासून गेली तर अजून याचा पत्ता नाही. ती आता आली. आता बाई तिथं गेली मी, पण गर्दी खूप होती ना, माणसंच होते सगळे. मग जायला कसं तरीच वाटून राहिलं होतं तिथं, म्हणून मी आणलं तिथून जाऊन. तरी पण आता जास्त तोंड नको चालवू, हात चालव, हात चालव ना, कर लवकर लवकर. भाकरी कर त्याच्यासोबत, भाकरी कर आणि भाजी कर मस्त. हा ते बाई करतो ना, करतो ना, नाही लवकर लवकर कर. किती वेळ झाला वाटच पाहून राहिलो आम्ही तुझी याची, केव्हा येते न केव्हा करते.
याचा पत्ता नाही, कोण भेटलं होतं तिकडे बोलासाठी? हा, कोणी भेटलं असं म्हणून तर एवढा वेळ लावला. अंजली तू पण करू लाग ना मला थोडासा हातभार. सोबत सोबत आपण दोघी मिळून करून घेऊ. मी 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 कशाला करू, मला करता येतच नाही. मी आधीच सांगितलं मला काहीच करता येत नाही म्हणून. आणि मला सवय पण नाही आहे काही करायची. तुम्ही स्वतः करा आणि करून द्या आम्हाला. तिला सांगायचं नाही काम, काय तुला सांगितलं आहे मी? कोणतंच काम तिला सांगायचं नाही. तू कर, तुला सांगितलं आहे ना, ज्याचं काम त्यानं केलं पाहिजे. आणि तिला मी कोणतंच काम सांगत नाही, कारण तिच्या बापानं मला 10 लाख रुपये हुंडा दिला म्हटलं. हां, एवढं सगळं दिलं. तुझ्या बापानं काय दिलं? हां, फक्त गरिबी. हे पोरगी, हिचं काय करावं आम्ही? हां, मग निदान तू तर कामात येशील ना आमच्या. मग कर आता काम, सगळे कामं तूच कर आता. आता बाई तुम्हाला गरीबाचा एवढाच बाट होता तर तुम्ही लग्न केलंच काऊन पोराचं गरीबाच्या पोरीसोबत? नाही करायला पाहिजे होतं. तुम्हाला जर श्रीमंतच पाहिजे होते तर मग अंजली सारखेच बापाची पोरगी पाहायला पाहिजे होती दुसरी पण. तू तोंड नको चालवू जास्त सारिका. काय तुला मी सांगितलंय की माझ्यासोबत जास्त बोलण्याची गरज नाही आहे मोठून. हां, हे माझ्या पोराच्या यानं करायला लागलं मला लग्न. नाही तर कोण करणार होतं का तुझ्यासारखं भिकाऱ्याची लग्न? हां, मला तर बिलकुल पसंत नव्हती तू. आताही नाही आहे. मी तर तुला आत्ताही म्हणते की सोडून चालली जा म्हणून. नाहीतरी तो गावात नाही आहे. आणि कशाला राहते इथे, कोणासाठी राहते, काही गरज आहे का इथं? पण तुला माहिती नाही चांगलं चांगलं खायला मिळते म्हणून म्हणून राहते तू इथं. आता बाई माझ्यासाठी प्रेमाची चटणी भाकरच चांगली आहे म्हटलं. हां, हे असं काय म्हणते बोलून घालून पाडून बोलून किती चांगलं जेवायला भेटत असेल तर काय अर्थ आहे त्याला? काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यापेक्षा ना चटणी भाकर खाऊन सुखी आहे मी. त्याच्यातच सुखी होती आईवडिलाच्या घरी, ते बरं होतं. आनंदी होती मी. पण इथं आली तेव्हापासून आनंद कायले म्हणते हे मी विसरूनच गेली आहे आता बाई. हो जा ना मग तुझ्या बापाच्या घरी, आनंदात तिथं राहिले. इथं कायले राहून राहिली? किती दिवसची म्हणून राहिली मी तुला जाय म्हणून. चालली तर नाही तू? हां, जा ना आमच्या घरून. आमच्या फालतूचा कावही चालला जाते ना. आमची इच्छा नाही तुला घरात ठेवायची. कोणी आलं विचारलं तर सांगाच लागते सोने सोने म्हणून. नाही तर गरज नाही पडत सांगायची. लोक म्हणते काय म्हणते तुम्ही घेऊन आल्या म्हणते सून गरीबाची. आता ही बघ काय म्हणते अंजली, किती चांगली आहे. हां, किती श्रीमंताची मुलगी आहे ती. एवढा मोठा तिच्या बापानं हुंडाही दिला, कारही दिली, सोनंही दिलं. त्या बापानं काय दिलं? उलट म्हटलं आमच्याच घरचं सोनं नाणं हे सगळं अंगावर घालून राहिली आणि गावात मिरवून राहिली. आता बाई हे तुमच्या पोरानं दिलं मला. हां, घालासाठी म्हणून घालतो मी हे. नाही तर मी नाही घातलं असतं, तुम्हाला देऊन दिलं असतं कधीचं. पण ते म्हणते हे काढू नको, राहू दे म्हणते. नाही तर मलाच कोणता उपयोग आहे याचा? मला हे सोनं नाण्याचा काही लोभ नाही आहे. तुम्हाला मी कधीच देऊन दिलं असतं हे काढून. काही सांगू नको बाई, सगळं माहिती आहे आम्हाला काय आहे म्हणून. हां, तुला तर खुशीच होऊन राहिली अंदरून की आपण चांगल्याच घरात आलो म्हणून. काय होतं आणि काय झालं, चांगलं नशीबच खुललं. हां, काय म्हणते तर आली इथं आमच्या घरात. आता बाई यांना येऊ द्या गावावरून, मग मी त्याला म्हणतो आणि वाटलं चालली जाईन. नाही राहणार तुमच्या घरात. तुमची इच्छा नाही ना मला ठेवायची तर मी बिलकुलही राहणार नाही. पण एक वेळा त्याच्यासमोर बोलू द्या. तू फक्त कान भर त्याचे, कान भर म्हणजे मग तू आम्हाला बोलते. हां, त्याला पसंत होती म्हणून तर करायच लागली. हां, त्याचे कान भर ना तू, सांग त्याला तुमची आई अशी बोलते, तुमची वहिनी तशी बोलते, सांग ना. नाही नाही आता बाई मी काहीच सांगत नाही त्याला, कधीच सांगितलंही नाही. असं सांगितलं असतं तर त्यानं मला इथं ठेवलंही नसतं. पण मी सांगतच नाही त्याला, एक शब्द सांगत नाही तुमच्याविषयी. मी कधीच नाही म्हणत की तुमची आई असं म्हणते की तसं म्हणते म्हणून. राहू दे, काही मला सांगायची गरज नाही आहे म्हटलं. ठेवते, कर लवकर लवकर कर. आणि आमच्या दोघीसाठी पटकन जेवायला घेऊन ये वाढून. 15 मिनिटात जेवण आलं पाहिजे. हो आता बाई करतो. पण आता बाई मला तर हेही माहित नाही हे कसं करायला लागते. तर आता कसं करू मी आले? मला नको विचारू ते कसं करू. तर फक्त चांगलं बनलं पाहिजे हे तू विचार कर. हां, कसं बनवायचं काय बनवायचं ते तू पाहून घे, ते मला नको विचारू. बरं आता बाई ठीक आहे. चल बाई अंजली बस तिकडे थोडा वेळ. काय म्हणते थकून गेली असन तू पण. केव्हाची काय म्हणते नुसतं फिरत आहे इकडची तिकडे, तर पाय दुखले असेल ना. चल तिकडे बसू आपण थोडा वेळ, गोष्टी पण करू आणि टीव्ही पण बघू. हो आई चला तिकडे. नाही तरी इथे काय आहे, मला पण या बाईचं तोंड पाहायला बिलकुल आवडत नाही. तुम्ही पण चला तिकडे, आपण दोघीच बसत जाऊ तिकडे. सासूबाईनं स्वतःबरोबर अंजलीला शिकून दिलं आणि स्वतःबरोबर सोडून घेतलं तिले. म्हणजे मी जशी बोलतो तशी तू बोलत जाय, जसं मी काम सांगतो तसं तू सांगत जाय. ते लहान असून मी तिला बोलू शकत नाही, ते लहान असून मी तिला काही सांगू शकत नाही. काहून का त्या बाई मधात बोलते, तिला काही बोलताच येत नाही. हां, जरी तिनं हुंडा दिला असेल सगळं केलं असेल तिच्या बापानं, तर मग काय सून होय म्हणून कर्तव्य नाही तिचं काही काम करायचं? नाही एकटीच आहे. हां, आता तुम्ही मागितलं असतं तर समोरच्यानं विचारही केला असता काय द्यायचं काय नाही. पण मागितलंच नाही काही तर कुठून देणार आहे? आणि आहे तरी काय आपल्याजवळ, तर काय दिलं असतं यायले? नाही वडिलाजवळ तर काहीच नाही, बिचारे गरीब आहे. हां, पण कसे काम करत होतो, काम करून पोट भरत होतो. मला तर असं वाटते कधी कधी की या माणसानं काहूनच मला पसंत केलं आणि लग्न करून आणलं या घरात. नाहीच आणायला पाहिजे होतं. श्रीमंताच्या घरातलं कोणाला दिसूनही पडत नाही काय होते काय नाही. आणि सगळेले वाटते की नाही गरीबाची पोरगी श्रीमंताच्या घरात पडली, पण ते काय भोगून राहिले हे तिचं तिलाच माहीत असते. पण आता जगाला काय माहीत. आणलं तर खरी गडे हे, पण आता करू कसं याले हे तर मला समजतही नाही. काय करू काय नाही याचं, कोणाला विचारू आता मी हे कसं करायला लागते? तर माझ्याजवळ तर मोबाईलही नाही आहे, त्याच्यात तरी पाहिलं असतं. आजकाल लोक पाहते म्हणते बाबा, त्याच्यात सगळं सांगते म्हणते काय करायला लागते कसं बनवा लागते. पण आता मी पाहू कायच्यात? आता बाई नाही सांगितलं नाही काही, आता विचारू तर विचारू कोणाले?
पाहू काय शेजारी कोणी आहे काय तर असं तर विचारून पाहतो कोणाले. अरे सारिका, तू कशी काय भटकली बापा इकडे? हा, मोठ्या लोकांची सून इकडे कशी काय आली बापा गरीबाच्या घराकडे? काय काम पडलं तुला माझ्यासोबत आता? अहो ताई, मी काय म्हणतो, चिकनची भाजी कशी करायला लागते हो? मी कधी केली नाही आणि कधी खातही नाही, त्याच्यानं मला माहित नाही आहे. पण आता गरज पडली करायची तर म्हटलं येतो तुम्हाला विचारासाठी. पण सांग जा नका सासूबाईले मी इकडे आली होती म्हणून. असं ते सासूनं सांगितली वाटते नाही करायला, म्हणूनच आली तू इकडे. अन तिलेच कोण नाही विचारली? ते तर लयच हुशार आहे, लय हुशार दाखवते. तिला विचारायला पाहिजे होतं कशी करायला लागते म्हणून. विचारलं ना, नाही म्हणते, सांगायला खालीच नाही आहे. तू याच मनानं कर म्हणते. हा, आता त्या अंत पाहिजे माया, तुम्हाला तर माहीतच आहे. कोणाला असो का नाही असो तुम्हाला सगळं माहीत आहे. मी म्हटलं चल, म्हटलं आता यायलाच विचारतो का कशी करायला लागते म्हणून. मी कधी केली नाही कधी पाहिलंही नाही. असं तुला चिकन आणून दिलं वाटते आता नाही करायसाठी? आता तेच राहिलं होतं त्याला खासाठी. हा, ते तू लहान जाऊ ते खाते वाटते. आता तर लग्न झालं होतं तिचं. दाखवले का तिनं रंग आपले? हो दाखवले बाबा, तिने रंग दाखवले. सासूसोबतच मिळली ती. मी म्हटलं होतं आता लहान जाऊ आली म्हटलं तर ती आपल्या बहिणीसारखी राहील म्हटलं. पण कायचं, शेवटी श्रीमंताची पोरगी श्रीमंतासोबतच मिळत नाही. गरीबाची असती तर माझ्यासोबत काही ना काही मिक्स झाली असती. पण आता काय करू, मी एकटीच पडली शेवटी. जाऊ द्या, पण आता एकटं तर एकटं काय करता, एकटं आलं एकटं राहा लागते. आणून कोणा दिलं मग? मीच गेली होती आणण्यासाठी. गेली आणि आणलं तिथून. आता म्हटलं आता करू कसं, विचार पडला. बाप, तूच गेली होती का आणाले? आणून नाही दिलं तुला कोण? हा, तुझ्या घरी तर काय म्हणते, तुझ्या घरचा तर बुवा गावातच नाही वाटते नाही? किती दिवस झाले होते गेले जाऊन? 15 दिवस झाले वाटते. बापा कधी येते हो ह्या? हा, इकडे बायकोवर सासू एवढा अत्याचारही करते, तरी काय म्हणते कसा माणूस आहे काय म्हणतो बापा तुझ्या घरचा? पोरगी पसंत केली गरीबाची, घेऊन आला घरी. निदान तिला अलग तरी ठेवायला पाहिजे होतं. त्याला माईचा स्वभाव माहित नाही काय? काय करू ताई आता, तुम्हाला कायच सांगू मी. हे गेले, पण त्याले माहीतच नाही त्याची आई अशी वागते म्हणून. ते आले की त्याची आई एवढी चांगली वागते की ते मायावर एक वेळेस भरोसा करणार नाही. मी जर म्हटलं ना त्याले की तुमची आई अशी वागते म्हणून, तर नाही, त्या भरोसाच करू शकत नाही. कारण एवढ्या चांगल्या वागते त्या का आपण काही म्हणूच शकत नाही त्याच्यावर. बदमाश आहे ते बाई एक नंबरची, सगळ्या गावाला माहित आहे. पण पोराले विश्वास आहे ना. काय करावं आता बाई आपण? चांगली बोलते ना ते, मग तिने विश्वास जिंकून ठेवला आहे पोराचा. हो, मीच तर तिथे गेली ना मग अशी दुकानवर. मला काही घेता येत नाही होतं. काय करू म्हटलं आता. मला तर समजे नाही त्या दुकानवर जायचं, मनही नाही करे. पण एका माणसानं, भला माणूस होता बिचारा, चांगला होता, तर तो आला. ताई म्हणे द्या म्हणे, मी आणून देतो म्हणे तुम्हाला. त्यानंच आणून दिलं बिचाऱ्यानं. आता म्हटलं चल, हे तर आता एक पहिली पायरी तर आपण पार केलीच. आता घरी जाऊन आता आपल्याला अजून कितीक पायऱ्या आणि कितीक नाही आता करायला लागते. आणि त्याला जेवायला द्यायला लागते दोघीले. काहीच नाही व, तुला आलू वांग्याची भाजी करता येते ना, तशी करून घे. हा, जशी आली तशी केली म्हणा बस. चांगली नाही केली म्हणजे तुला सांगतच नाही त्या समोर करायला. आणि तू जर चांगली करशील ना तर तुला सांगतो सारिका, सारी जिंदगी तुला अशाच करायला लावून म्हटलं त्या. नेहमी नेहमी. आणि पुढच्या वेळेस जर तुला सांगितलं ना तिथं जायला दुकानावर, तर तिथून आणूच नको. तिथून येता येता कुत्र्यालाच टाकून दे. माहीतच पडते. सांगते काय तुला तर. असेच घाल त्याचे पैसे वाया. पण असं करता येणार नाही ना मले. हा, काय म्हणते ते अजून पोराले सांगन तर मग तुझ्या नवऱ्याला मंजूर आहे काय तुला चिकनच्या दुकानावर पाठवणं? त्याला मंजूर असेल तर तो मानन. त्याला जर मंजूर नसेल तर तो मानणारच नाही त्याच्या मायची गोष्ट. म्हणून म्हणते तुले का बस असं कर तू. ते सांगणारच नाही, तुझी असं सांगतच नाही त्याला ह्या गोष्टी. मी हेच नाही सांगू शकत तो, तर ते सांगन काय बिचारे? काहीच नाही सांगत. तू टेन्शन नको घेऊ त्याचं. तू आता घरी जाय मस्त, जशी मी सांगितलं तशी भाजी कर बस. कच्ची पक्की कशी देऊन दे त्याला माहीतच पडते. हो ताई, तसंच करतो आता मी. आता जातो पटकन, नाही तर म्हणून अजून कुठं गेली म्हणून अजून मला बोलन. किती दिवस सहन करशील हो सारिका? 2 वर्ष झाले ना आता, सहन करून राहिली. हा, वेगळी होऊन जाणं त्याच्यापासून. कायले करतं एवढं सहन, कायलेच ऐकतं? काय करू ताई, परिवार चालवा लागते ना. गरीबाची लेक आहे शेवटी. हा, आपल्याला विचारच असते. श्रीमंताच्या लेकीला काही विचार नाही आहे. मग लोक म्हणून मला घर पुरलं म्हणून. हा, एवढं सुख होतं म्हणून, सगळं होतं म्हणून, एवढी श्रीमंती होती म्हणून, तरी घर सोडून दिलं म्हणून मलाच मूर्खात काढन ना लोक. मग म्हणून विचार करतो ताई. अशा लोकांचा विचार करणं पडते का व? अशा लोकांले यायला पाजर फुटत नाही सारिका, तुला सांगतो. एक दिवस असा येते का त्या सुनीला करता करता मरून जा लागते शेवटी. अशा सुना आहे म्हटलं का त्याचे अत्याचार सहन करू करू त्या परेशान होऊन गेल्या. पण ह्या लोकांना पाजर काही फुटला नाही हो बाई. ते काही ऐकत नाही. त्याला काही कधीच समजत नाही, अद्दलही कळत नाही त्याला. त्याला असं फक्त त्याला मनात एकच असते का हे केव्हा घर सोडून जाते. ते कोणत्याही पद्धतीनं जाव, ते मरून जाव की ते सोडून जाव, त्यांना काहीच करायला लागत नाही. कोणाच्या लेकी बाळीचं कमी हो जास्त हो, काहीच घेणं देणं नसते या लोकांना, श्रीमंताईले. ते तर माझ्या लक्षात आलंच आहे ताई. पण आता काय करू मी? हा, पण मी मरत तर नाही, मी सोडूनही जात नाही, मी मरतही नाही. जोपर्यंत या लोकांना सुधारवणार नाही ना, तोपर्यंत मी कुठंच जाणार नाही, काहीच करणार नाही म्हटलं. पाय बापा, आता माझ्या समजावाचं काम आहे सारिका तुले. आता तू ऐकणं नाही ऐकणं तुझं काम आहे. हा, जेवढा आम्ही आता गरीबाच्या घरात राहून सुखी आहे ना, तेवढी तू सुखी नाही आहे म्हटलं. कारण का ते तुला सुखी राहूच देत नाही. ते पाय आता अंजली आली ना, तिला पाय कसे वागवते तुझी सासू. पाय तिला कशी घेऊ फिरते सगळे इकडे. हो, मला सून मनाची लाज वाटते म्हणते बापा त्याइले. आणि ते तिले काय म्हणते तर हे सून सगळ्याला सांगते. चांगली आहे ना ते.
श्रीमंताची आहे ना, एवढा पैसा आदला घेऊन आली ना तिच्या बापाच्या घरून. माझ्या बाप काय देईन? तिथंच तर 18 दारिद्र्य आहे. आणि ते काय देतीन येईले? जाऊ दे व, काय देईन? एवढी पोरगी दिली ते ना, जीवाचा तुकडा दिला, तर ते त्या माणसाला माहित आहे काय दिलं काय नाही दिलं म्हणून. बापाला माहित असते आपले लेक दुसऱ्याच्या घरी देणं म्हणजे काय असते. यायले काय समजते हो? जेव्हा यायची स्वतःची लेक जाते की नाही तेव्हा समजते यायले. पण यायले दुसऱ्याच्या लेकीचं दुःख नाही समजत, दुसऱ्याच्या लेकीच्या बापाचं दुःख नाही समजत. काय करता आता सारिका, जे आहे ते आपल्याला भोगा लागते बाई. हो ताई, बरोबर आहे तुमचं, तुम्ही बरोबरच बोलून राहिल्या. त्याला आजपर्यंतही समजलं नाही की काय आहे काय नाही. माझे आई वडील कधी येत नाही ताई इथं, कधीच येत नाही. काय करून अपमान करून घेईन काय? किती बोलतात म्हटलं सासूबाई, ते आले म्हणजे खूप बोलते. जाऊ दे, कधी ना कधी तू येई याचा हे होईनच. बरं जाय पटकन, अजून सासू बोंबलन म्हणन कुठं गेली म्हणन. हो ताई जातो. काय होईन बाई या पोरीचं, काही समजत नाही मला तर. गरीबाची आहे पण किती स्वभावानं चांगली आहे. नाही तर ते आहे एक उद्धट, एक नंबरची उद्धट आहे ते. लहान सून आणली म्हणते बापा, श्रीमंताची आणली ना, सुंदर आणली. काय कामाची ते? सुंदरता तिची ना श्रीमंती कोणत्या कामाची? बोलायची अक्कलच नाही तिले. कोणासोबत कसं बोलायला लागते, माणुसकीच नाही बोलायची. काय कामाची श्रीमंती तिची? मला तर असं वाटतच नाही का काही कामाची असन म्हणून. अन हे तरी मस्त आहे सारिका बिचारी, कोणाही सोबत येता जाता बोलते चालते, कोणाही सोबत राहते, कोणाची मदत करते. मस्त पोरगी आहे. आता नवऱ्याला समजलं पाहिजे बाई का आपल्या बायकोवर अत्याचार होऊन राहिला म्हणून. मायवर एवढाही भरोसा नाही केला पाहिजे. आता केला तर खरी स्वयंपाक, भाजी केली, आता कशी झाली ना काय झाली अजून आता बाई काय मी बोलते, अजून काय बोलते काय नाही. पण जाऊ दे, जशी केली तशी केली, अशीच करता येते म्हणून मला. जशी आली तशी बनवली म्हणून आता घ्या म्हणून खाऊन. अंजली बाई, तुझ्या गड्यातलं मस्त आहे बाई हे. हिऱ्याचं वाटतं त्या पप्पाने दिलं नाही? खूप महागाचं असं हे. हो, हिऱ्यांचं आहे हे. खूपच महाग आहे. तरी पण पप्पांनी दिलं मला, मला आवडलं होतं ना. लग्नाच्या वेळेस मी म्हटलं होतं पप्पांना की मला हा सेट पाहिजे बनवून. तर माझ्या पप्पांनी एका मिनिटात न बोलता ना काहीच नाही म्हटलं, तरी पण मला लगेच हा सेट दिला. म्हटलं मला खूप आवडला होता ना, म्हणून मी काही पण मागितलं ना तर माझे पप्पा नाही म्हणतच नाही मला. हो तेच आहे ना मग श्रीमंत लोकांचं, जे मागितलं ते पोरीनं पटकन देते. नाही तर हाय काही भिकाऱ्याच्या पोरी का बस काहीच देत नाही, हायच नाही काही बापाजवळ, तर काही देते नाही. इथूनच लुबाड करते तिथं नेते त्याच्या घरी. हो आई, मला असंच वाटते की इथूनच काही नेत असेल आणि देत असेल म्हणून. ते तर खूपच गरीब आहे म्हणता ना तुम्ही. आता बाई तुम्ही मला काही बोला, पण माझ्या आई वडिलांना बोलायची नाही गरज तुम्हाला. त्याला काय बोलता तुम्ही या गोष्टीत? त्याला काय ओढता? अत्याचार करायचाच आहे तुम्हाला तर मायावरच करा ना. त्याला काय ओढता त्याच्यात? त्याला कोण बोलता तुम्ही? त्यानं काय केलं तुमचं? त्यानं म्हटलं का त्याची पोरगी करा म्हणून तुम्ही गरीबाची? तुमच्या पोरानं केली ना, मग तुम्हाला पोराच्या मजबुरीनं करायला लागली, मग तरी पण तुम्ही त्याला बोलता. तू सांगणारी कोण आहे मला कोणाला बोलायला लागते कोणाला नाही बोलायला लागत म्हणून? सगळं समजते मला कोणाला बोलायला लागते तर. तूच काय खरी, तूच तर काय म्हणते तर माझ्या पोराच्या मागं लागली आणि आमच्या घरात घुसली. म्हटलं तुला माहित होतं ना इथं सगळी सोय होते म्हणून, आपली होते, आपलं सगळंच होते. आता बाई सुखी नाही आहे मी तुमच्या घरात. तुम्हाला जरी वाटत असाल की श्रीमंती पाहून मी आली म्हणून, पण मला काही गरज नाही तुमच्या श्रीमंतीची. मी गरीबाच्या घरातच सुखी होती आई वडिलाच्या. इथे येऊन तर मला बिलकुलही सुख नाही आहे. आनंद कायला म्हणते, हसणं कायला म्हणते, सगळं विसरून गेली मी. काहीच नाही समजत मला आता. आता तर तू भोडेपणाचा आवानशीनच ना. पहिले तर डाव खेळून घेतला आणि आता काय करता? आताही तुला म्हणतो की निघून जाई इथून, माझ्या पोराचं दुसरं लग्न करून देतो. म्हटलं श्रीमंताचीच मुलगी आणतो मी, मस्त हुंडा मिळते. तुझ्या घरून काय मिळालं? काही ना काही फुटकी कवडी नाही दिली तुझ्या बापानं. आता बाई त्यांच्याजवळ काहीच नाही आहे तर ते काय देतील तुम्हाला? त्यांच्याजवळ तर काहीच नाही आहे. थोडंसं आहे ते द्यायलाच पाहिजे. ते ठेवतील नाही का त्यांच्यासाठी? जास्त बोलायची गरज नाही आहे आता. ठेवा आणि ते जेवायचं आण. ठेव, इथं भूक लागली आहे. किती वेळ झाला गोष्टी करत बसली. तिकडे गेली होती ना तू बाहेर, माहित आहे ना मला. भाजी विचारायला गेली असन, स्वतःची बोंब पडत नाही आणि बाप म्हणे की नाही सगळं येते पोरीले. काय येते पोरीले? काही ना काही. आता बाई हे मी कधी बनवलंच नाही, हे कधीच बनवलं नाही तर मला येईनच कसं? म्हणून मी विचारलं. विचारून तर गुन्हा केला काय? चांगल्यासाठीच विचारलं ना. आता काय इथं उभं राहून आमचं तोंड बघशील का? नजर लावशील का आम्हाला? आता जेव दे ना सुखानं. आणि काय काय आहे ते इथे आणून ठेवून दे आणि आम्हाला लागलं ते सांगतो आम्ही. बरोबर तसं तसं आण, भाकरी भाजी, समजलं? आता बाई मला बाकीचे कामं आहे ना घरातले, ते करून घेतो ना मी आता. नंतर करते, सगळा दिवसच पडला आहे ते कामं करायसाठी. तुझं काही कामं करण्याची काही आत्ताच गरज नाही आहे. नंतर काय तू आराम करणार काय? इथे आराम करायला भेटत नाही, विसरून जाय तो आराम बिराम. इथं काही नाही आहे म्हटलं, जास्तीच हे करूच नको. आणि पाणी पाणी नाही आणलं तुम्ही? मग आम्ही का फक्त जेवणच करायचं का? पाणी नाही प्यायचं का? पाणी तर लागेल ना यावर. अंजली तू पाणी पण नाही घेऊ शकत का? स्वयंपाक तर करूनच दिला मी, तू पाणी तर आणू शकता ना. सासूबाई बघा ना काय म्हणतात, मला पाणी आणायला लावतात. हे काऊन आणन पाणी? तुला सांगितलं ना ते कोणतंच काम करणार नाही म्हणून. तू आण पाणी, पाणी तू आण, सगळं तू कर. बरं आता बाई ठीक आहे. आपण तर जसं गरीबाची लेख होऊन गुन्हाच केला आहे सगळा. गरीबाची लेख होणं गुन्हाचा एक. श्रीमंताची लेख झाली अंजली आणि सासूच्या मनावर ताबा मिळवला. पण जाऊ द्या, आपण जसं आहे तसं. चला मग, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा, हाईप करत जा.
तर भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.